झी मराठी, चर्चाही होणारच। तारदाळ खोतवाडीमधील जलजीवन योजना गेली 2 वर्षापासून रखडलेल्या परिस्थितीत होती। या कठीण प्रसंगी गावातील लोकप्रतिनिधी आमदार यांनी या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं आम्हा जनतेला जनआंदोलन उभा करणं भाग पडलं। या जनआंदोलनाच्या रेट्यामुळे सदरची योजना आज मार्गी लागली। याचं श्रेय आम्ही उभारलेल्या जनआंदोलनाला तसेच तारदाळ खोतवाडीमधील जनतेला जात असल्यानं विरोधकांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असं खडेबोल प्रचारावेळी विनोद कोराणे यांनी सुनावले। तारदाळ खोतवाडीची जलजीवन योजना मागील काही वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत होती। मात्र या रखडलेल्या जलजीवन योजनेकडे गावातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा केला, परंतु त्यांच्याकडून कोणतेही ठोस पाऊल उचललं नसल्यानं मी स्वतः व गावातील जनतेनं अनेक जनआंदोलनं करत पाठपुरावा केला होता। त्यामुळेच ही जलजीवन योजना प्रगतीपथावर असल्यानं 15 दिवसातून येणारं पाणी 4 ते 5 दिवसावर आता येत आहे। याचं श्रेय विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण आम्ही उभारलेल्या जनआंदोलनामुळे हे शक्य झालंय। त्याचे संपूर्ण श्रेय सामान्य जनतेला जातं असं मत विनोद कोराणे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचार प्रसंगी बोलताना व्यक्त केलं। जिल्हा परिषदेचे उमेदवार दीपाली कोराणे व पंचायत समितीचे उमेदवार अनिता शिंदे यांनी ठाकरे नगर व संगमनगर परिसरात प्रचारात मुसंडी मारली आहे। यावेळी उमेदवारांनी घराघरात जाऊन जनतेशी थेट संवाद साधत सामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेतोय। यामुळे त्यांना मतदारसंघात दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळतोय। कोरोची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात महाविकास आघाडीने एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केल्यानं या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड। नमस्कार। आज कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचारार्थ फिरत असताना माझ्या निदर्शनास आलं की गेली 4-8 दिवस झालं की हे गाव आणि नेते एका साईडला सर्वसामान्य जनता आणि एका साईडला ही धनदांडगी संपूर्ण नेते मंडळी पांढरी कपडे घालून फिरत्याला दिसत आहेत। हेच नेते गेली 1 वर्ष झालं मी याच मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करत होतो। माझी मुख्यमंत्र्यांना कमीत कमी 7 ते 8 पत्र गेलेले आहेत, उपमुख्यमंत्र्यांना पत्र गेलेले आहेत, कलेक्टर, CO, खासदार, आमदार या सर्वांना पत्रव्यवहार करून ही जलजीवनची योजना जी 3 वर्ष रखडली होती ती कार्यान्वित करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले, पण यांचा कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही। त्यावेळेला या सर्वसामान्य जनतेच्या बळावर तारदाळच्या चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन केलं आणि या जिल्ह्याचे CO S कार्तिकेयन यांनी याची दखल घेऊन याची पाहणी केली आणि 3 वर्ष रखडलेली योजना कार्यान्वित झाली। 14-15 दिवसातून एकदा येणारं पाणी आज 4-5 दिवसांनी यायला आले। याचं श्रेय या नेत्यांनी कुणीही घेऊ नये। का तर मी ज्या वेळेला 3 दिवस या सर्वसामान्य नागरिकांना घेऊन या रस्त्यावर अन्नत्याग आंदोलन केलं त्यावेळेला यातला एकही नेता त्यावेळेला तिथं आंदोलनाच्या स्थळी आला नाही। काय चाललंय या गावात त्यावेळेला त्यांनी विचारलं नाही, माझ्या एकाही पत्राला यांनी उत्तर दिलं नाही आणि याचं श्रेय या नेत्यांनी घेऊ नये। याचं श्रेय फक्त माझ्या तारदाळ खोतवाडीतील या सर्वसामान्य जनतेचं आहे। या जनतेनं माझ्या पाठीशी उभारल्यामुळं ही 52 कोटीची हडप केलेली योजना कार्यान्वित झालेली आहे। हिने 52 कोटी योजना आणली नाही, ही 52 कोटी योजना हडप केलेली आहे, हडप। त्यामुळं मी या सर्वसामान्य जनतेचा कायम ऋणी राहणार आणि या सर्वसामान्य नागरिकांसाठी, बहुजनांसाठी आणि वंचितांसाठी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करत राहणार आणि 1 दिवस आड पाणी आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही।